महाराष्ट्रामध्ये मेंदूज्वरानं तडफडणाऱ्या मुलांना लस मिळत नाही। आरोग्य खात्याचा बुलंद भ्रष्टाचार, गायींना निधी, मुलं तापानं तडफडत। आरोग्य खात्याला भ्रष्टाचारानं गिळलं, सामनाच्या रोखोकमधून या शब्दात टीका करण्यात आली आहे। काय म्हटलेलं आहे सामनामध्ये, तर आरोग्य खातं भ्रष्टाचारानं पोखरलं आहे। आरोग्य खात्याला भ्रष्टाचारानं गिळलं, त्यामुळे मुलांचे प्राण कोण वाचवणार। दिनांक 2 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता मलबार हिलच्या सह्याद्री अतिथीगृहावर जे घडलं ते चित्र महाराष्ट्राला काळीमा फासणार आहे। तापाने म्हणजेच मेंदूज्वरानं फणफणलेल्या मुलांना घेऊन असंख्य माता सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पोहोचल्या। शहा शिंदेंमध्ये राजकीय बैठक सुरू होती। त्या मातांना शिंदेंना भेटायचं होतं, कारण तापानं फणफणलेल्या मुलांना लस मिळत नाहीये। मुलं तडफडत आहेत, त्यांचे प्राण वाचवा असं सांगण्यासाठी माता सह्याद्रीवर पोहोचल्या, पण त्यांना पायरीवरच रोखलं गेलं। आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत, त्यांना लस मिळत नाही अशी वेदना सह्याद्रीच्या बाहेर एका मातेनं मांडली। माते वेदनेनं अस्वस्थ करणारी आहे। निवडणूक कार्यामध्ये गुंतलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांना या वेदनेची दखल घ्यावी असं वाटलं नाही। मुलांपेक्षा सरकारला गायी महत्त्वाच्या वाटल्या। आता सरकारनं गायींना राज्यमातांचा दर्जा दिला। गायी जगवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय। त्याच महाराष्ट्रामध्ये मेंदूज्वरानं तडफडणाऱ्या मुलांना लस मिळत नाही। आरोग्य खातं भ्रष्टाचारानं पोखरलंय। आरोग्य खात्याला भ्रष्टाचारानं गिळलेलं आहे, त्यामुळे मुलांचे प्राण कोण वाचवणार असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय।